श्रीकृष्ण चालला स्कूलला। माझे श्रीकृष्ण हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की। कृष्ण आ गए, कृष्ण आ गए, बधाई हो बधाई हो। हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की। हॅपी जन्माष्टमी। हॅलो नमस्कार, माझ्या जन्माष्टमी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि इथे जसं तुम्ही बघताय मी इथे अभिषेक कसा करतात तर ते बघते। सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। आज भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव आहे, त्यामुळे ह्या दिवशी उपवास केले जातात आणि खूप सेवा केली जाते। त्यांच्या आपल्या मनात त्यांच्याबद्दल जी प्रेम आहे, त्यांनी जी केलेली कृपा आहे, त्यांच्या लीला आहेत त्या आठवल्या जातात आणि खूप सारी सेवा केली जाते। तर आता आम्ही चाललेलो आहोत इस्कॉनला। आता 9:15 वाजलेले आहेत। विहान गेलेला आहे स्कूलला, तुम्ही जसं बघितला। विहानला मस्त मी श्रीकृष्ण बनवलं आणि त्याला छान असं पुरी श्रीखंड टिफिनमध्ये करून दिला आणि आता विहान गेलेला आहे तसं आम्ही जाऊन येतो, कारण की ह्यांना संध्याकाळी जायचं आहे कामावर, त्यामुळे नंतर मला मिळणार नाही। म्हटलं तर विहान स्कूलला गेले तसं इस्कॉनला जाऊन दर्शन घेऊन येऊया आधी आणि मग नंतर बाकीचं बघू। तर आज माझा सुद्धा व्रत आहे, तर मी आज निर्जल उपवास केलेला आहे। ब्लॉगला सुरुवात करू आणि आता आपण इस्कॉनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा दर्शन घडवते। सो स्टे कनेक्टेड। कपिला काय नाव? जन्माष्टमी दिवशी इस्कॉनमध्ये खूप सारे गेम्स असतात, लहान मुलांसाठी सुद्धा मोठ्यांसाठी सुद्धा। सो मी इथे गेम प्ले करत होते। गेल्या वर्षी पण मी गेम खेळला आणि फर्स्ट क्रमांक आला होता आणि मला मस्त अशी तुळस मिळाली होती। तर यावेळेससुद्धा मी गेम खेळला, खूप मज्जा आली आणि यामध्ये सुद्धा मी पहिला नंबर पटकावला। सो इथे सुद्धा मला काहीतरी गिफ्ट मिळालं होतं। तर आम्ही आता
जाऊन आलो मंदिरमध्ये. 1 वाजले आम्हाला जाऊन यायला विहानला. तसंच आम्ही स्कूलमध्ये गेलो आणि विहानला सुद्धा आम्ही घेऊन आलो. आता मी स्वयंपाक करते ह्या दोघांचा. तर कारण की आज माझा तर आहे उपवास, त्यामुळे ह्या दोघांचा स्वयंपाक, त्यांना टिफिन पण द्यायचा होता. आणि आमटी आणि भात केलाय आणि हे पापड पण तळलेले आहेत. सो अजून मला पूजेची पण तयारी करायची आहे. जसं मला जमेल तसं. म्हणजे मी गेल्या वर्षी पण फर्स्ट टाइम पूजा केली होती, तर ह्यावेळेस पण तशाच पद्धतीने मी पूजा करणार आहे. तर त्याची तयारी करायची आहे. तर काही श्रीकृष्णांसाठी काही भोग पण मला बनवायचे आहेत. रात्री त्यांना नैवेद्य दाखवताना काही गोष्टी आहेत, तर त्यासुद्धा मला करायच्या आहेत. तर त्यासुद्धा मी करेन. तर आधी मी घरातली कामं पटापट आवरून घेते आणि त्यानंतर मग बाकीची कामं आवडते. विहान हे श्रीकृष्णांचं ड्रॉइंग बघून काढत होता, तर तुम्हाला पण दाखवते मी. दाखव पिल्लू, काय काय केलंय तुम्हाला दाखव. अच्छा, ते पण लावायचं आहे का तुला? ओके, किती क्रिएटिव्ह आहे विहान. व्हेरी गुड. हां, आता दाखव, सांग बघू सगळ्यांना काय आहे ते. वाव, काय आहे हे? तू काय काढलंय? हात आहे. अच्छा, आणि मग हे काय आहे? ब्लॅक ब्लॅक शेषनाग आहे. अच्छा, आणि हे त्यांचं मोरपंख का? आणि ते दुसरं ड्रॉइंग केलेलं राधा कृष्ण, ते वाला पण दाखव ना. ते तर खूप सुंदर ड्रॉइंग केलंय. मी माझं काम करत होते आणि विहानी ते ड्रॉइंग काढत होता. सो हे आहे ड्रॉइंग आणि किती सुंदर ड्रॉइंग काढलंय विहानने. हे कृष्ण काढलेत आणि हे आहे श्री राधा, आणि श्री राधा श्रीकृष्णांना इथे नमस्कार करतायत हे. आणि ही श्रीकृष्णांची बासुरी आहे, हो ना पिल्लू? हे काय आहे? मोरपंख. अच्छा, आणि हे श्रीकृष्णांच्या बासुरीला ते असतं ते का? पिकॉक. अच्छा, पिकॉक. अच्छा, पिकॉकचं. आणि श्रीकृष्णांची पगडी पण आणि घातलेली काढले त्याने. परत हे श्रीकृष्ण बासुरी वाजवत आहेत. म्हणजे इतक्या बारकाईने आणि इतकं सुंदर असं ड्रॉइंग विहानने काढलेलं आहे, हो ना पिल्लू? खूप सुंदर पिल्लू. हां, किती छान. हे स्वतः त्याचं त्याने काढलं. म्हणजे मी अजिबातच त्याला सांगितलं. मी काम करत होते आणि ड्रॉइंग काढून झाल्यानंतर त्याने दाखवले श्रीराधांचं असं मुकुट, श्रीराधांचं हे असं मुकुटसुद्धा इथे काढलेलं आहे. त्याने छान असं कलर दिलेला आहे आणि त्याने ते नमस्कार करतात त्यांना. किती सुंदर. आणि नंतर ही विहानने त्यांची गाय पण काढलेली आहे, जी श्रीकृष्णांसोबत असतात. त्यांना गायी वगैरे खूप आवडतात, प्राणी पशु. तर त्यांच्यासोबत ही गाय असते, तर ती सुद्धा त्याने इथे काढलेली आहे. क्यूट. हे ड्रॉइंग आहे. मी विहानचं नेहमी जपून ठेवीन. विहानचे असे काही ड्रॉइंग्स आहेत जे मी नेहमी जपून ठेवते. विहानने हनुमान काढलेला आहे. तर हे जे ड्रॉइंग ज्याने काढलेलं आहे राधा कृष्णाचं, ते माझ्यासाठी खूप स्पेशल असेल. म्हणजे पहिल्यांदा त्याने इतकं सुंदर आणि मस्त विचार करून काढलेलं चित्र आहे, जे नेहमी माझ्यासोबत असेल. कृष्णवन हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा. पिलू नमस्कार कर बाबू. ए थांब, टच नको करू, नमस्कार कर. विहान बाहेर गेलेला, आत्ता आलाय. बघून डान्स करायला. विहान नमस्कार. विहान टच करू नको, मी पूजा केली आहे ना. नमस्कार कर शोना. खाली डोकं टेकून, आगाऊपणा नको करू. डोकं टेकून नमस्कार कर. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे.
तसं नको फेकू बाबू. तर आत्ता जस्ट माझी पूजा आवरली, म्हणजे 7:30 पर्यंत, आणि विहान गेलेला बाहेर म्हणून मी निवांत पूजा आवरली. म्हणजे शेजारच्या घरी गेला होता, त्याच्या फ्रेंडसोबत खेळत होता. ठेव पिलू, ते नको उचलू. सो आता मी नैवेद्याची तयारी करणार आहे. तर मी खीर करणार आहे, राईस खीर, जे श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. पंजिरी बनवणार आहे, ती सुद्धा त्यांना खूप प्रिय आहे. पुरी भाजी बनवणार आहे, म्हणजे त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत ते मी त्यांच्या नैवेद्यासाठी बनवणार आहे. तो आता मी सुरुवात करते. आता वाजलेले आहेत 8. सो पटापट मी आता ते आवरून घेते, कारण की रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म झालेला. सो रात्री 12 नंतर हा जो उत्सव आहे तो खूप जल्लोषामध्ये सेलिब्रेट करतात. तर 12 नंतर त्यांना नैवेद्य दाखवला जाईल, भोग जे असतात ते दाखवले जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी सकाळी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच सांगितलं की आज माझं व्रत आहे आणि आज माझा निर्जल उपवास आहे. म्हणजे काल रात्रीच्या जेवणानंतर मी पाणी पिलं होतं, त्याच्यानंतर एकही थेंब पाण्याचं मी पिलेला नाही आहे. निर्जल उपवास आहे तर ऑफकोर्स पाणी प्यायचंच नाही आहे, काहीच खायचं नाही, प्यायचं नाही. आणि रात्री झोपताना मी श्रीकृष्णांकडे प्रार्थना केली होती की मी गेल्या वर्षीसुद्धा केली होती, निर्जल उपवास केला होता आणि मला काही अनुभव आला होता. तर गेल्या वर्षी पण काही मला अनुभव आलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णांनी अशा बरेच मला खूप सुंदर अनुभव दिले आहे. म्हणजे अजूनसुद्धा ते अनुभव मी आठवते तेव्हा मला आश्चर्य वाटतं आणि अशा अंगावर काटे येतात. पण ते मी कोणाला सांगायला जात नाही, कारण की सांगून त्याचा उपयोग राहत नाही, किंवा सांगून त्या समोरच्या व्यक्तीने पण ते फील केलं पाहिजे. नाहीतर हे असं काय असतं नसतं. सो अशा सुद्धा गोष्टी होतात, त्यामुळे मी अशा गोष्टी शक्यतो कोणाला सांगत नाही. असो, ते जे होतं ते होतं. पण रात्री झोपताना मी प्रार्थना केली होती की मला उपवास करायचा आहे, मला तुमची सेवा करायची आहे. माझं जे तुमच्यावरचं प्रेम आहे, तुम्ही जितकं माझ्या आयुष्यात येऊन माझ्या आयुष्यात जे काही चांगले बदल केलेले आहेत, मला तुम्ही साथ दिलेली आहे, आणि जितकी तुम्ही एनर्जी आणि जितकं मला स्ट्रॉंग बनवलेलं आहे, त्याचं एक काय म्हणू, आभार म्हणून किंवा एक सेवा म्हणून मला निर्जल उपवास करायचा होता. गेल्या वर्षी थोडा मला त्रास झाला होता त्याचा, पण मी त्यांना जसं काल प्रार्थना करून सांगितलं की हा उपवास तर मी करणार आहे, आता तो कसा करून घ्यायचा हे तुमच्यावर आहे, पण मला हा उपवास व्यवस्थित करायचा आहे, जसं मला हवंय तसं. माझी एनर्जी जरासुद्धा लो झाली नाही पाहिजे, माझी एनर्जी जरासुद्धा लो झाली नाही पाहिजे, कारण की मला जशी पूजा मांडायची होती किंवा तुमच्यासाठी मला भोग बनवायचा आहे, तर त्यासाठी पण ती एनर्जी हवी आहे. कारण की पाण्याचा थेंब न पिता रात्रीपासून आज रात्री 12 नंतर, म्हणजे 1-2 वाजतील कदाचित उपवास सोडायला, तर तिथपर्यंत ती एनर्जी टिकून राहिली पाहिजे. सो त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की तोपर्यंत माझी एनर्जी टिकून राहिली पाहिजे, आणि ते कसं करून घ्यायचं याची जबाबदारी तुमची. बस मला माझा उपवास जो आहे तो व्यवस्थित करायचा आहे, जे मी तुमच्यासाठी व्रत केलेलं आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, अशी मी प्रार्थना केली होती. आणि आता रात्रीचे 8 वाजलेत. माझ्या म्हणजे जरासुद्धा मला असं काहीच वाटत नाही आहे की मी बिना पाण्याची राहिलेली आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा बघू शकताय की मी इतक्या उत्साहाने पूजासुद्धा केली, आणि आता मी नैवेद्यसुद्धा करणार आहे. अंगामध्ये जी एनर्जी आहे, म्हणजे हे वेगळंच आहे काहीतरी. एक त्यांच्याकडून जितकी पॉझिटिव्हिटी मिळती आहे आणि त्यांचं जे प्रेम आहे ते म्हणजे आमच्या प्रेमापुढे काहीच नाही. सो त्यांच्याकडून ही एनर्जी मिळणं खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे, आणि मी असं शब्दात नाही सांगू शकत. मला खरंच इतकं आश्चर्य वाटते. म्हणजे मी जेव्हा जेव्हा याचा विचार करते तेव्हा असो. पण एक गोष्ट तर नक्की आहे, आपण ज्यांना मानतो, जे पण देवस्थान असू दे,
त्यांना मानतो, त्याच्यावरची आपलं जर त्यांच्यावर अत्यंत प्रेम असेल, अतूट श्रद्धा असेल, कुठलाही मनात स्वार्थ न ठेवता जी केली जाणारी श्रद्धा असते ती सफल ठरते आणि त्या लोकांना सुद्धा खूप वेगळी अशी पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी त्यांच्याकडून मिळते. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि अनुभवती आहे. तर मला खरंच खूप बोलण्यासारखं खूप आहे, पण ब्लॉग हा खूप मोठा होईल. मला कमाल आहे, म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. सो माझं प्रेम श्रीकृष्णांप्रती खूप वाढतं आहे आणि आजसुद्धा माहीत नाही, पण जेव्हा मी मंदिरात गेले तेव्हा त्यांना जेव्हा बघितलं तेव्हा अचानक मला रडू यायला लागलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं, मला काहीच समजेना. हे असं झालेलं आहे माझं याच्या आधीसुद्धा आणि आजसुद्धा मला माझे अश्रूच थांबेनात त्यांना बघता क्षणी. सो हा एक भाव जो आहे ना, हा काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे ह्याच्या श्रीकृष्ण माझ्या आयुष्यात येण्याआधी कोणाच्याच प्रती मला असा, म्हणजे कुठल्या देवांच्या बाबतीत मला असा भाव निर्माण झाला नव्हता जसा श्रीकृष्णांच्या बाबतीत मला झालेला आहे. सो खूप 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 भारी आहे हे सर्व. सो चलो, हे काही मला सांगायचं होतं. आता वळूया जेवणाकडे. तर आता मी पंजिरी बनवतीये. तरी ते धणे काढून ठेवलेले आहेत आणि हा गूळ पण मी किसून घेतलेला आहे. बाहेर खूप दंगा चाललाय लोकांचा, म्हणजे DJ वगैरे लावलाय त्यामुळे आवाज नाही ऐकू येत आहे. सो आता मी पंजिरी बनवून घेते. तर ही पंजिरी जी आहे ती श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे असं म्हणतात आणि मी पहिल्यांदाच बनवते. तर म्हटलं बघू, ट्राय करू आणि त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्यातल्या काही गोष्टी तर मी नक्कीच करू शकते. जितकं मला जमेल तितकं मी करते. सो फर्स्ट मी पंजिरीच बनवणार आहे. तर आता धने मी छान असे भाजून घेतलेले आहेत. आता ते मिक्सरला वाटणार आणि मग नंतर बनवून झाल्यानंतर दाखवते. ॲक्च्युली मी शॉर्ट्स पण रेकॉर्ड करते त्यामुळे बनवून झाल्यानंतर दाखवते. खिरी बनवायला मी काही हे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत किंवा खिरीसाठी पण हवेत आणि हे खोबरं आहे तर ते सुद्धा मी घेतलेलं. आता हे सगळं मी तुपामध्ये भाजून घेणार आहे आणि इथे मी धनेसुद्धा वाटून घेतलेले आहेत. तर पंजिरी बनवून झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी पंजिरी झालेली आहे. आता मी टेस्ट तर नाही करू शकत कारण की हे तर मी उद्याच खाऊ शकते, पण ह्याच्यामध्ये मी गूळसुद्धा घातलेला आहे आणि साखरसुद्धा घातलेली आहे वाटून. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, काजू, बदाम, मनुके, खोबरं घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पंजिरी तयार आहे. आणि जे श्रीकृष्णांना फेवरेट आहे ते मलाही फेवरेट आहे, त्यामुळे बघू. आता मी पण हे टेस्ट करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. मला पण बघायचं आहे पंजिरी नेमकी लागते कशी टेस्ट असते. तर हे मी उपवास सोडताना मी हे खाऊ शकते, म्हणजे श्रीकृष्णांना जो काही भोग लावेल त्यानेच मी उपवास सोडेन. आणि त्याच्यातलं म्हणजे श्रीकृष्णांची जी ही आवडती गोष्ट आहे जसं की पंजिरी, खीर, ह्या गोष्टी खाऊनच उपवास सोडायचा असतो. त्यामुळे उपवास सोडताना मी हे खाईन. आता रात्रीचे वाजले 11:15 आणि माझं सगळं स्वयंपाक आवरलेला आहे. आता मी पुऱ्या तळते. बस मग पुरी तळली की माझं जे पण नैवेद्याचं जे पण बनवायचं होतं ते सगळं झालं. आता 12 वाजायची वाट बघते. 12 12:15 दरम्यान मी नैवेद्य दाखवेन. 1च्या दरम्यान मी उपवास सोडेन. काही ठिकाणी सकाळी पण सोडतात, म्हणजे सकाळी सुद्धा उपवास सोडायला चालतो किंवा रात्री जन्म झाल्यानंतर, श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर तेव्हा पण उपवास सोडायला चालतो. जसं आपल्यावर आहे उद्या सोडायचं की रात्री सोडायचा. पण मी तर रात्रीच सोडणार आहे कारण की मला नाही वाटत की मला रात्रभर झोप लागू शकेल, माहीत नाही. पण आत्ता मला लिटरली इतकं सोप पडलेलं आहे
खूप असं वाटतं की पाणी पिऊ म्हणजे असं होतंय. पण मी आहे ठीक, म्हणजे मला अजून कुठला असं त्रास वगैरे काही झालेला नाहीये. इतकं सगळं काम सुद्धा केलं दिवसभर, इतकं बिझी शेड्यूल झालेलं होतं. आजचं दिवसभरातलं खूप बिझी होते. आणि आता हे किचन आवरायचं आहे, तर ते सुद्धा आवरून घेते. आणि थोडंफार नैवेद्याचं जे सुख काही नैवेद्याच्या गोष्टी आहेत तर त्या मी साईडला एका अशा बाउल्समधून काढून ठेवते, म्हणजे 12 वाजल्यानंतर पटकन मला नैवेद्य वगैरे दाखवता येईल. सो चलो. तर आता 12:45 झालेले आहेत आणि मी श्रीकृष्णांना भोग पण लावलेला आहे. तर आता इथे मी श्रीकृष्णांशी रिलेटेड म्हणजे कीर्तन भजन वगैरे सगळं ऐकत बसले होते 11 वाजल्यापासून. तर ते सुद्धा आता झालेलं आहे आणि श्रीकृष्णांचा आता जन्म सुद्धा झालेला आहे. तर मी पण माझा व्लॉग आता इथे एंड करते. थोड्या वेळाने मी पण उपवास सोडेन आणि छान मस्त असा व्रत त्यांनी माझ्याकडून करून घेतला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण. राधे राधे.